नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन यूजीसी नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. यूजीसी नेट एक्झाम 2025 साठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि पेपर 2 विषय मराठी यामध्ये आपण नवीन सिरीज सुरू केली होती, कादंबरी, पुस्तकं आणि कविता संग्रह. म्हणजे ही कादंबरी कोणाची, हे पुस्तकं कोणाचं, हे कविता संग्रह कोणाचे, हे कथा संग्रह कोणाचे, असे प्रश्न आपण यामध्ये डिस्कस करत आहोत. कारण गेल्या सेट एक्झाम मध्ये आपल्याला बहुतेक ऑलमोस्ट पेपर हा अशा पद्धतीने विचारला गेलेला होता की हे पुस्तक कोणाचे किंवा हे कादंबरी कोणाची आहे. आज याचा पार्ट 5 आहे. याच्या आधीचे पूर्ण पार्ट्स आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड झालेले आहे, तेव्हा तुम्ही बघू शकता. आणि आपली पेपर 2 विषय मराठीची जी बॅच आहे ती 1 ऑगस्ट पासून सुरू होते आहे, म्हणजे उद्यापासनं. तर तुम्ही नक्कीच एनरोल करा, कारण तुमचा छान अभ्यास होईल आहे. आणि कशा पद्धतीने अभ्यास करायचा किंवा मग जेवढा आपला एखादं सतत लाईव्ह क्लासेस किंवा रेकॉर्डेड क्लासेस करून अभ्यास होतो ना, तेवढा असा अभ्यास होत नाही. त्यामुळे नक्कीच ही तुम्हाला बॅच फायदेशीर ठरणार आहे. त्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवर एनरोल करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे पेपर 2 विषय मराठीचा पूर्ण कोर्स, म्हणजे बॅच, ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1 जो आहे तो मोफत मिळणार आहे. सोबत रेकॉर्डेड आणि लाईव्ह क्लास असणार आहे. 10 युनिटचे नोट्स सुद्धा तुम्हाला मिळतील. आणि पूर्ण अभ्यासक्रमावर टेस्ट असणार आहे, मॉक टेस्ट असणार आहे, पीवायक्यू टेस्ट असणार आहे, क्रॅश कोर्स असणार आहे तुमच्यासाठी खास उपलब्ध, आणि पूर्ण अभ्यासक्रमावर सुद्धा चाचणी असणार आहे. ठीक आहे. आणि याचे जे शुल्क, याची जी फीज आहे ती 10,000 रुपये, पण तुमच्यासाठी खास ती 8,000 रुपये असणार आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही एनरोल करा किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. आपली बॅच 1 ऑगस्ट पासून सुरू होते आहे. त्यानंतर जर का जेव्हा तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करता, तेव्हा तुम्हाला माय कोर्सेसमध्ये जाऊन मराठी लिहायचं. त्यानंतर अशा पद्धतीचे 2 कोर्सेस येतात. त्यामध्ये युजीसी नेटसेट मराठी 2025 यामध्ये पब्लिश कोर्स केल्यानंतर तुम्हाला कंटेंटमध्ये जायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला वीकली टेस्ट, एम एस सेट पेपर 1, पेपर 2, रिव्हिजन क्रॅश कोर्स, मॉक टेस्ट, पीवायक्यू टेस्ट, युनिट वाईज टेस्ट, सॉल्व क्वेश्चन पेपर, नोट्स, हे सगळं तुम्हाला अवेलेबल आहे तुमच्यासाठी. आणि त्यानंतर लाईव्ह क्लासेसमध्ये सुद्धा तुम्ही जेव्हा एनरोल कराल त्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन सुद्धा येऊन जाईल. ठीक आहे. चला तर मग सुरुवात करूया. पहिलाच प्रश्न आहे, ही कादंबरी सन 1883 मध्ये मध्ये वा न रणदिवे यांची प्रसिद्ध झालेली आहे. शिक्षक मोचनगड, घाशीराम कोतवाल यापैकी नाही. कोणती कादंबरी 1883 मध्ये अ, प्रसिद्ध झालेली आहे? चला तर मग सगळ्यांनी उत्तरे द्या. घाशीराम कोतवाल जी आहे ती कादंबरी प्रसिद्ध झालेली आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे क. त्यांच्या चंद्रप्रभा विरह वर्णनचे लेखक कोण आहे? बाबा पदमजी, राची गुंजीकर, राची गोखले की साळुताई तांबेकर? साळूबाई तांबेकर, राची गुंजीकर की बाबा पदमजी? चंद्रप्रभा विरह वर्णनचे लेखक आहेत साळूबाई तांबेकर. म्हणजे की तांबेकर म्हणून त्या ओळखल्या जातात आणि मराठीतील पहिल्या स्त्री कादंबरीकार म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी लिहिलेली हिंदुस्थानातील तारा ही मराठीतील पहिली कादंबरी मानली जाते. त्यानंतर साळूबाई तांबेकर यांचे लेखन मराठी साहित्यात महत्वाचे योगदान आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ड. ठीक आहे, ड आहे. ठीक आहे. नंतर ही रेनॉल्ड्सच्या कॅथन या कादंबरीची मराठी आवृत्ती आहे. मराठी आवृत्ती काय आहे आपल्याला विचारलं आहे. विहंगवृद्ध, वीर धवल, स्वयंसहायक, गृहदशा. रेनॉल्ड्सच्या केनेथ या कादंबरीची, रेनॉल्ड्स नावाचे जे हे आहे कादंबरीकार, त्यांच्या केनेथ या कादंबरीचे मराठी लेखक कोण आहे? मराठी आवृत्तीमध्ये त्याचं नाव काय आहे, तर वीर धवल या नावाने ती प्रसिद्ध आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ब. नंतर काच, कमल, माऊली, नटरंगे या कादंबऱ्या कोणाच्या? व्यंकटेश माडगूळकर, गीता साने, आनंद यादव, ज्योत्स्ना देवधर. काच, कमल, माऊली, नटरंग या कादंबऱ्या कोणाच्या आहेत? काच, कमल, माऊली आणि नटरंग या कादंबरी आनंद यादव यांच्या आहेत. आणि हे मराठी लेखक होते. काव्य, कथा, कादंबरी, समीक्षा, ललित हे सगळं त्यांनी लिहिलेले आहे. ग्रामीण साहित्यिक म्हणून सुद्धा त्यांना ओळखले जातात, है ना.
पुन्हा त्यांचे साहित्य जे आहे प्रकाशित ते मळ्याची माती आहे, मायलेकर आहे, दीर्घ कविता जी आहे ते हिरवे जग आहे, अ, उखळलेली झाडे, असं भरपूर त्यांनी लिखाण केलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे आनंद यादव. एकलकोंडा, कलेचे कातळे, गोतावळे, नटरंग, हे सगळं माऊली, काचकमा, हे सगळं त्यांचंच आहे. त्यानंतर तत्वप्रधान कादंबरीचे जनक कोण आहे? नासी फडके, वाम गडकरी, वाम जोशी, रारप बोराडे. तत्वप्रधान कादंबरीचे जनक कोण आहे? तत्वप्रधान कादंबरीचे जनक आहे वाम जोशी. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? क असणार आहे. त्यानंतर विभावरी शिरूरकरच्या कोणत्या कादंबरीमध्ये गुन्हेगार जमातीचे चित्रण आले आहे? हिरा जो बंगला नाही, बळी, शबरी की जाई. विभावरी शिरूरकर जे आहेत, कोणत्या कादंबरीमध्ये गुन्हेगार जमातीचे चित्रण आलेले आहे ते विचारलेलं आहे. मालती बेडेकर यांचं ते नाव आहे, विभावरी शिरूरकर. ठीक आहे. त्यांनी आपलं लेखन विभावरी शिरूरकर या नावाने केलेले आहे. त्यांची 4 पुस्तके, 5 नाटके, एक चित्रपट कथा आहे. आणि प्रकाशित साहित्य आहे खरे मास्तर, पारद, बळी, है ना. हे सगळे शबरी 1956 आलेलं आहे हे. ठीक आहे. बळी 1950. कळ्याचे निश्वास तुम्ही ऐकले असेल हे, है ना, हेही आहे. हिरा जो बंगला नाही हे नाटक आहे, 1969 पहिला प्रयोग त्याचा झाला होता. ठीक आहे. तर विभावरी शिरूरकरच्या शबरी या कादंबरीमध्ये गुन्हेगार जमातीचे चित्रण केले आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे क. ठीक आहे. त्यानंतर 30 जानेवारी 1948 या कवितेचे कवी कोण आहेत? विवा शिरवाळकर, मनमोहक नातू, गोपिका तनया, पुशी रेगे. सांगा बघू. 30 जानेवारी 1948 या कवितेचे कवी आहेत विवा शिरवाळकर, म्हणजेच तात्यासाहेब शिरवाळकर, म्हणजेच कुसुमाग्रज, है ना. टोपण नावाने ते कविता लेखन करतात. ज्ञानपीठ पुरस्कार, ते मराठी भाषा गौरव दिन ज्यांचा आपण जन्मदिवस साजरा करतो मराठी भाषा गौरव दिन यांच्या नावाने. नटसम्राट, विशाखा प्रसिद्ध साहित्य कृती आहे त्यांची. ठीक आहे. येस. असं आणि तसं व आठवण हे कथासंग्रह कोणाचे आहेत? रमाबाई रानडे, काशीबाई कानेटकर, गंगाधर गाडगीळ, ताराबाई शिंदे. असं आणि तसं आठवण, तर हे कथासंग्रह आहेत गंगाधर गाडगीळ यांचे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे क. गंगाधर गोपाळ गाडगीळ हे मराठी लेखक, अर्थ तज्ञ, साहित्य समीक्षक होते. आणि त्यांचे जे साहित्य आहे ते बघूया आपण. कथासंग्रह आहे त्यांचे भरपूर. अमृत, आठवण, है ना, ऊन आणि पाऊस, ओले ऊन, कबुतरे, काजवा. कादंबऱ्या आहेत त्यांच्या गंधर्व युग, प्रारंभ, लिलीचे फुलं, प्रवास वर्णने त्यांनी लिहिलेली आहे. नाटके आहेत त्यांची. ज्योत्स्ना आणि ज्योती, आम्ही आपले थोर पुरुष होणार. समीक्षा ग्रंथ सुद्धा त्यांनी लिहिलेले आहेत. तर त्यामुळे गंगाधर गाडगीळ एक महत्वाचे मराठी साहित्यिक आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे क. नंतर तळ्यातले चांदणे, काजवा हे कथासंग्रह कोणाचे? गंगाधर गाडगीळ, श्रीकृ कोल्हटकर, कुसुमावती देशपांडे की चित्र खानोलकर. तळ्यातले चांदणे व काजवा हे कथासंग्रह कोणाचे आहे? तळ्यातले चांदणे आणि काजवा मी आता सांगितलं तुम्हाला, गंगाधर गाडगीळ यांचे आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे अ. त्यानंतर रमल खुना, पारवा आणि हिरवे रान हे कथासंग्रह कोणाचे आहे? शैलजा राजे, जी ए कुलकर्णी, महावीर जोंधळे की भाऊ उपाध्ये. रमल खुना, पारवा आणि रावे हे कथासंग्रह कोणाचे आहे? हे आहेत जी ए कुलकर्णी यांचे. ठीक आहे. हे सुद्धा मराठीतील महत्वाचे साहित्यिक आहे, लेखक आहे, कवी आहे. ठीक आहे. त्यानंतर काफिला आणि कर्फ्यू हे कथासंग्रह कोणाचे आहे? आनंद यादव, योगेंद्र मेश्राम, नागनाथ कोतापल्ले, सूरज चुनेकर. काफिला आणि कर्फ्यू. काफिला आणि कर्फ्यू हे कथासंग्रह कोणाचे आहे? हे आहे नागनाथ कोतापल्ले यांचे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे क. हे मराठी भाषेतील लेखक, कवी, समीक्षक होते. पुन्हा राज्यभाषा मराठीचे धोरण ठरवण्यासाठी शासनाने जेव्हा स्थापन केले समितीचे, ते सुद्धा अध्यक्ष होते. आणि
शहाऐंशी व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सुद्धा अध्यक्ष होते. प्रसिद्ध साहित्यकृती आहे गांधारीचे डोळे, ग्रामीण साहित्य स्वरूप व शोध. हा ना, हे खूप महत्वाचे हे आहेत त्यांचे प्रसिद्ध साहित्यकृती. ठीक आहे. नंतर काफिला आणि कर्फ्यू कथा संग्रह आहे, कविता संग्रह आहे, कादंबरीकार आहेत ते. ठीक आहे. नंतर कांगारूचे चांग भले, गोष्टी घराकडील, डोह्यातील सावळ्याचे कथाकार कोण आहेत? व्यंकटेश माडगुळकर, जी ए कुलकर्णी, विभावरी शिरूरकर, सुधा नरवणे. कांगारूचे चांगभले, गोष्टी घराकडील, डोहातील सावल्या चे कथाकार कोण आहे? ते आहेत व्यंकटेश माडगूळकर. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे एक प्रसिद्ध कथा आहे ती, आणि खेकडा या कथा संग्रहापैकी एक काय आहे, कथा आहे. ठीक आहे. ही कथा ग्रामीण भागातील जीवनावर आधारित आहे, आणि यामध्ये डोहातील सावल्यांच्या माध्यमातून मानवी स्वभाव, नातेसंबंध आणि परिस्थिती चित्रण केलेले आहे. त्यानंतर जीवनशैली, माणसे आणि त्यांच्या भावनांचे हुबेहूब इथे वर्णन केलेले आहे. सोबतच कथेतील पात्रे, घटना वास्तविक जीवनात घडणाऱ्या घटनांची मिळते जुळते आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे नंतर शेक्सपियरच्या हेमलेटचे मराठीत कोणते रूपांतर आहे? विधवा कुमारी, धावता धोटा, विकार विलसित की शिष्यजन विला. शेक्सपियरच्या हॅमलेटच्या मराठीतील कोणते रूपांतर आहे? ते आहे विकार विलसित. ते काय आहे? विकार विलसित आहे. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्र सारस्वत या वाङ्मय इतिहासाचे इतिहासकार कोण आहेत? वि. ल. भावे, ल. रा. पांगरकर, श्री शेनोलीकर, अना देशपांडे. महाराष्ट्र सारस्वत या वाङ्मयीन इतिहासाचे इतिहासकार आहेत विनायक लक्ष्मण भावे. वि. ल. भावे यांनी लिहिलेला मराठी साहित्याचा इतिहास आहे. हा ग्रंथ मराठी साहित्य ते मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करण्यासाठी महत्वाचा मानला जातो. आणि महाराष्ट्र सारस्वत या ग्रंथात यांनी जे आहे मध्ययुगीन मराठी साहित्याचा कालक्रमानुसार अभ्यास केलेला आहे, आणि यामध्ये संतांची माहिती, लेखन, त्यावेळेच्या साहित्याची माहिती सुद्धा दिलेली आहे. ठीक आहे. आदरणीय आणि इतिहासाचा एक महत्वाचा ग्रंथ आहे. आता शेक्सपियरच्या ऑथेलोचे मराठीत रूपांतर कोणी केलं? आगरकर, श्रीकृष्ण कोल्हटकर, गोह देशमुख, महादेव शास्त्री कोल्हटकर. शेक्सपियरच्या ऑथेलोचे मराठीत रूपांतर कोणी केले आहे? तर ते महादेव शास्त्री कोल्हटकर केले आहे. हे खूप मोठे नाटककार होते, यांचे खूप नाटक फेमस आहे. ठीक आहे. त्यानंतर मराठी भाषेचा शिवाजी असे म्हणून कोणाच ओळखले जातं? विष्णू शास्त्री चिपळूणकर, नचिकेळकर, दादोबा पांडुरंग, हना आपटे. आता हे तर आपल्याला माहितीच आहे. मराठी भाषेचा शिवाजी म्हणून आपण विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना ओळखतो आहे. हे मराठी निबंधकार, लेखक, पत्रकार आणि देशभक्त सुद्धा होते. त्यांचे सामाजिक कार्य खूप आहे. ठीक आहे. नंतर मराठी वाङ्मयाचा इतिहास खालील लेखकांपैकी की कोणी लिहिलेला आहे? वि. द. घाटे, वि. स. खांडेकर, वि. ल. भावे की वि. वा. शिरवाळकर. मराठी वाङ्मयाचा इतिहास खालीलपैकी वि. ल. भावे यांनी लिहिलेला आहे, आणि आपलं उत्तर असणार आहे क. ठीक आहे. त्यानंतर तिसऱ्या जागतिक मराठी परिषदचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर पु ल देशपांडे, डॉक्टर वसंत गोवारीकर, डॉक्टर ग तुळपुळे, डॉक्टर याना वडसकर. तिसऱ्या जागतिक मराठी परिषदचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते डॉक्टर वसंत गोवारीकर. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ब असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर डॉक्टर अनिल अवचट यांची खालीलपैकी साहित्यकृती कोणती आहे? झेप, लढत, बारी की गर्द. डॉक्टर अनिल अवचट. हे जे आहेत डॉक्टर अनिल अवचट, जे सामाजिक कार्यकर्ते होते, मराठी लेखक होते. फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण सुद्धा पूर्ण केलं होतं. आणि प्रकाशित पुस्तके आहे अमेरिका, अक्षरांशी गप्पा, आपलेसे, आप्त, कार्यमग्न, गर्द, छेद, छंदाविषयी असं भरपूर त्यांनी केलेलं आहे. तरी खालीलपैकी साहित्य यांचं बारी नाहीये, यांचं गर्द आहे. ठीक आहे. डॉक्टर अनिल अवचट यांच्यापैकी खालीलपैकी साहित्यकृती गर्द जी आहे ती आहे. पहिली जागतिक मराठी परिषद कोठे संपन्न झाली? मुंबई, मॉरिशस, शारजा की पुणे. पहिली जागतिक मराठी परिषद. पहिली जागतिक मराठी परिषद जी आहे ती 12 ऑगस्ट 1989 ला झाली. ठीक आहे. आणि ती मुंबईमध्ये झाली. कुठे झाली? मॉरिशस नाही, मुंबईमध्ये झाली. आणि 20 ऑगस्ट पर्यंत ती चालली, आणि अध्यक्षस्थानी कोण होते? कविवर्य कुसुमाग्रज होते.
ठीक आहे. आणि तर उद्घाटन नरसिंह राव यांनी केलं होतं. जागतिक मराठी अकादमीच्या वतीने आयोजित केलेलं होतं आणि भरपूर विषयावर चर्चा सुद्धा झालेली आहे. या परिषदेत जगभरातील मराठी भाषकांचा सहभाग होता आणि जागतिक स्तरावर ओळख मिळाली त्यामुळे मराठी भाषेला. आणि या परिषदेच्या माध्यमातून मराठी भाषेच्या विकासासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय सुद्धा घेण्यात आले. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे अ. नंतर माय एक्सपर्टीज विथ हेल्थ हा ग्रंथ कोणाचा आहे? हा ग्रंथ आहे महात्मा गांधी यांचा. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे क. त्यानंतर अनहॅपी इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहे? अनहॅपी इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहे? लाला लजपतराव, बिपिनचंद्र पाल, टिळक यापैकी सर्व. अनहॅपी इंडिया या ग्रंथाचे लेखक आहे लाला लजपतराय. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे अ. अशा पद्धतीने आपण महत्वाचे प्रश्न पाहिलेले आहे. कादंबरी, कथासंग्रह आणि लेख कथासंग्रह, कविता संग्रह, कादंबरी आणि कविता. ठीक आहे. तर एकंदरीत तुम्हाला कल्पना आली असेल की कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात पेपरमध्ये. हे सगळं तुमच्या कानावरून जावं आणि तुमचा छान अभ्यास व्हावा हाच आमचा हेतू आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे सगळं महत्त्वाचं ठरेल. आपली जी बॅच आहे ती येत्या 1 ऑगस्ट पासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. थँक्यू सो मच. धन्यवाद.